मला असं वाटतं आयुष्यात व्हॉट इज इनविजिबल इज मोर पॉवरफुल देन व्हॉट इज विजिबल. अंधश्रद्धा नाही म्हणत आहे मी देवाचा पॉडकास्ट करायला आले आहे, तरी पण मी सांगते की देव नाही मांडलात आणि तुम्ही इथून खूप छान आहात, तो स्वतः धावून येईल तुमच्यासोबत. गुरुजींनी विचारलं आवडता देव, बाबांनी सांगितलं साईबाबा, आईने पण सांगितलं साईबाबा, आणि मला विचारलं का गणपती बाप्पा. मग तो बोलला स्मार्ट आहे ती. आमचं लग्न झालं आणि मी शेगावला गेले. हा म्हणाला तू जाऊन ये. मी नाही. मी म्हटलं तू? म्हटलं लग्न झालं ना, म्हटलं जोड्याने जायचं असतं पाया पडायला. मी मंदिराच्या बाहेर उभी राहिले, गेले नाही आतमध्ये. मी म्हटलं तुम्ही जरी त्या आहात ना ह्या वास्तूत, तर आज माझा नवरा माझ्या सोबत आतमध्ये येईल. मी तुमच्या गावातली सून आहे आणि मी पहिल्यांदा इकडे आलेली. मी मंदिराच्या बाहेरनं पाठवताय, त्यात घेताय ते तुमच्यावर. आजोबा खूप खूप बरं नव्हतं त्यांना. आमचं स्वतःचं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे आजोबांचं माझ्या. तर आजोबांना एकादशी दिवशी अटॅक आला. ते मीठ घेतलं, गॅस पेटवला, ते गरम केलं, कापडी त्याच्यावर घेतलं आणि त्या मिठाने चटका दिला इकडे. तेव्हा त्याने असं केलं, श्वास घेतला. आणि मी नंतर त्या मंदिरात गेले आणि मी पहिल्यांदा आयुष्यात ते हाल बघून बोलले, मीच आलेली तुझ्या पुढे भीक मागायला की त्यांना वाचव. आणि मीच आता तुला सांगते की प्लीज थोडं. नमस्कार, मी स्नेहा गावकर. तुमचं मनापासून स्वागत आहे मज्जा पिंच्या खास शो मध्ये, ज्याचं नाव आहे मनातला देव. आपण सगळेच रोज देवाचं नामस्मरण करतो, पूजा करतो, प्रार्थना करतो. पण खरंच कधी थांबून स्वतःला विचारतो का माझ्या मनातला देव कोण आहे? तर आजची आपली गेस्ट आहे अत्यंत गुणी आणि गोड अभिनेत्री प्राजक्ता परब. प्राजक्ता, तुझं या शो मध्ये खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच. येस, प्राजक्ताला आजवर आपण मालिकेतून बघितलंय आणि आम्ही भेटत आलोय. पण प्राजक्ताच्या मनातला देव कोण आहे किंवा तिचं अध्यात्माशी कसं नातं आहे हे आम्हाला जाणून घ्यायचं होतं, म्हणून मी तुला आज इन्व्हाइट केलंय. माझा पहिलाच प्रश्न आहे, देव म्हणजे तुझ्या मते नेमकं काय? देव म्हणजे माझ्यासाठी प्रत्येक प्राणीमात्रात, प्रत्येक माणसात, तुमच्या अंतरंगात जो बसलेला असतो तो देव आहे. ह्या जगात एक पाकळीही इकडची तिकडे हलत नाही त्याच्या मर्जीनुसार. त्याच्या मर्जीनुसारच सगळं चालतं. त्याच्या मर्जीच्या विरुद्धात एकही पाकळी इकडची तिकडे हलत नाही. तर त्यामुळे मला असं वाटतं की देव ह्या चराचरात आहे. माझ्यासाठी देव म्हणजे प्रत्येक अंतरंगात किंवा प्रत्येक प्राणीमात्रात जो बसलेला आहे तो देव आहे. किती श्रद्धा आहे देवावर? भरपूर. मी सांगू नाही शकत, मोजू नाही शकत. कलाकार म्हटलं ना की त्यांच्या घरी काय चालू असतं किंवा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात काय सुरू असतं ना, याबाबत आम्हाला जाणून घ्यायला नेहमीच आवडतं किंवा प्रेक्षकांना आवडतं. तर ह्या शोमुळे मला एक जाणून घ्यायचंय की तुझ्या घरी नेमकं अध्यात्माला घेऊन कसं वातावरण होतं लहानपणापासून? माझी आई खूप आध्यात्मिक आहे. म्हणजे मी घरात मला असं आठवतंय की लहानपणापासून मी जेव्हा झोपेतून उठतो, नॉर्मली अलार्म यूज होतो प्रत्येकाच्या घरी, पण मी लहानपणी मी जेव्हा झोपेतून उठायची तर आईच्या घंटीच्या आवाज आणि सकाळीच ती, आणि तेव्हा लहान होतो, सकाळीच मंत्र लावून ठेवायची ती. आणि असं झालं की मम्मी थांब ना गं, थोडा वेळ झोपू दे गं, असं व्हायचं. सो तेव्हा खूपच लहान होतो, तेव्हा ह्या गोष्टी कळत नव्हत्या. पण नंतर त्याची व्हॅल्यू जास्त कळायला लागली. त्यामुळे आई म्हण, बाबा म्हण, आजी आजोबा म्हण, लहानपणापासून म्हणजे मी आजीकडे जास्त लहानाची मोठी झाली, आजी आजोबांकडे. त्यामुळे संध्याकाळी शुभंकरोती बोललाच पाहिजे किंवा तिन्ही साजेला घरात बसायचं, देवाची पूजा करायची आणि मग नंतर अभ्यासाला बसायचं, असा आमचा नियम होता. सो लहानपणापासून ते वातावरण होतं घरात. आणि मला असं कधी काही वेगळं वाटलं नाही की मी काहीतरी वेगळं करते, देव करते किंवा असं काही. मला अजिबात वाटलं नाही. इट वॉज अ रुटीन अँड इट वॉज अ पार्ट ऑफ माय लाईफ. याला जोडून एक प्रश्न आहे की लहानपणापासून आई वडिलांचे संस्कार होते, सगळ्याच गोष्टी आपण फॉलो केल्या, पण सगळ्यात जास्त कोणत्या देवाला तू मानतेस? अर्थात हा प्रश्न मला ना, आमच्या घरामध्ये होम सुरू होता तेव्हा आई बाबा, माझं लग्न झालं नव्हतं तेव्हा, आई बाबा, अनिकेत माझा भाऊ आणि मी चौघं बसलो होतो.
तेव्हा गुरुजींनी विचारलं आवडता देव, तर बाबांनी सांगितलं साईबाबा, अनिकेतने सांगितलं साईबाबा, आणि आईने पण सांगितलं साईबाबा. आणि आम्ही बाबा माझे महिन्याला शिर्डीला जातो. आणि मला विचारलं, मी 2 मिनिटं अशी पॉज झाले. नंतर म्हटलं आता वडिलांमध्ये आणि नवऱ्यामध्ये कसं काय डिसाईड करायचं, असा प्रश्न पडला धर्म संकटात. गणपती बाप्पा असं म्हणाले. मग तो बोला स्मार्ट आहे ती, असं गुरुजी म्हणाले. म्हटलं करेक्ट देव निवडला. तेव्हा मला काहीच कळायचं नाही, बिकॉज आय डोंट नो. गणपती बाप्पा इज माय फेवरेट. आणि साईबाबा, येस मी शिर्डीला जाते, ते माझे बाबा आहेत असं मला वाटतं. आणि गणपती बाप्पा माझा नवरा आहे असं मी म्हणते पहिला. आणि आत्ता तर भर पडली आहे त्याच्यामध्ये. आता मला जसं जसं मोठं होतं आपण तसं मी फॉरएव्हर प्रेमात बाप्पाच्या आहे. मी शिर्डीला जाते, घरी पण येतो ना गणपती. हो. आणि मी माझ्या काही गोष्टी अडल्या असतील, मला प्रश्न विचारायचा असेल किंवा मला एखादं उत्तर हवं असेल तर मी शिर्डीत जाऊन बसते आणि मला समहाव कुठून तरी उत्तर मिळतं. पण आत्ता समहाव मला शिवजी आणि श्रीकृष्ण खूप आवडायला लागलेत. आय डोंट नो. मी इस्कॉनला जायला लागले, त्यानंतर मी रोज शंकराच्या देवळात जायला लागले. सो माहीत नाही, पण आता सध्या तरी ह्या 4 देव असे कॉन्सन्ट्रेशनवर आहेत. आणि हनुमानजी तर असतातच, ते कायमच असतात. सो असे खूप देव नाही म्हणू शकत, पण 5 बोटावर मोजण्या इतके 5 जर मी फॉलो करत असेल. जास्त करून सगळ्यात जास्त गणपती बाप्पा इज माय फेवरेट. म्हणजे जर कोणी मला झोपेत विचारलं की काय, तर गणपती बाप्पा. पहिलं नाव कुठेही गेल्यानंतर, म्हणजे मी कुठल्याही देवळात गेले, इवन मी शंकराच्या देवळात गेले, हनुमानाच्या देवळात गेले, तरी पहिलं नाव गणपती बाप्पाचंच येतं. कुठली मूर्ती आहे समोर मला माहीत नाही. सो त्या मनापासून आलेल्या भावना. एखादी प्रचिती आली आहे? एखादी नाही, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर. मी लहान असल्यापासून एव्हरी ट्यूजडे सिद्धिविनायकला जायचं. तू मुंबईचीच आहेस? मी मुंबईचीच आहे. मी करी रोड लालबागची मुलगी आहे. सो मी ट्यूजडेला माझी शाळा आहे मॉडर्न इंग्लिश स्कूल दादर, किंग जॉर्ज. सो माझ्या शाळेपासून अगदी जवळ होतं. शाळा सुटली की मी जायचे. तर माझ्या आयुष्याच्या 2 मोठ्या टप्प्यांवर मी कधीच आयुष्यात देवाची परीक्षा घेणं इतकं माझं नाही आहे. पण लहान असतो आपण, अल्लड असतो, आणि तेव्हा मला बघायचं आहे, मला बघूयाच, आणि मी भांडायचे वगैरे तेव्हा. तर एकदा माझ्या हॉटेल मॅनेजमेंटच्या वेळेत, पण तो किस्सा मी ह्या इंडस्ट्रीच्या एंटर करण्याचा किस्सा सांगायला आवडेल मला जास्त. ह्या आधी खूप किस्से झालेत, पण मी इंडस्ट्रीत आले. ह्या जगात खूप प्रोडक्शन हाऊसेस आहेत. बरं, माझा काहीच कॉन्टॅक्ट नाही, बिकॉज आय वॉज वर्किंग विथ ताज दॅट टाईम. तेव्हा मी ताजमध्ये नोकरी करत होते. मला एक रँडम फोन येतो की तुला ऑडिशनला बोलवलं आहे, आणि ते प्रोडक्शन आहे बांदेकरांचं. आणि तेव्हा बांदेकर तिकडे मंदिरात अध्यक्ष होते. आणि त्यांनी मला कधीच पाहिलं नाही, मी त्यांना कधीच पाहिलं नाही. बरं, अख्खा स्टाफ मला ओळखायचा, पण मला पण असा विचार पडला होता की एवढे प्रोडक्शन सोडून त्याच प्रोडक्शनमधनं मला का कॉल यावा, काहीच संबंध नाही. त्यानंतर माझ्या आयुष्यातला पहिला सीन मी टी व्हीवर पहिल्यांदा दिसणार आहे, पहिल्यांदा. अँड यू विल नॉट इमॅजिन. संग्राम समेळ माझ्यासोबत माझा भाऊ दाखवलेला. आयडियली मुलांच्या हातात गणपती बाप्पा असतो, तो घेऊन असा येतो असं दाखवलंय. त्या डिरेक्टरला काय झालं मला माहीत नाही, वो छोटी बच्ची के हात में बाप्पा दे दो. आणि माझ्या आयुष्यातला पहिला सीन ललित 205चा प्रोमो आहे, आणि मी गणपती बाप्पाला घेऊन फ्रेमवर आले पहिल्यांदा टी व्हीवर. सो आणि मी जेव्हा जॉब सोडला तेव्हा मला खूप लोकांनी म्हटलं की अरे हे काय करतेस तू. पण कोकणात सवय असते ना, आपण कौल मागायला जातो. तर मी कोकणात कौल मागायला नाही गेली, मी शिर्डीत बसले होते. माझी नोकरी सोडली आणि मी शिर्डीत जाऊन बसले, कारण मला खूप लोकांनी सांगितलं की तू का सोडतेस नोकरी. म्हणजे आणि इट वॉज हे मॅनेजर होते, सगळं छान चाललं, सगळं छान चाललं होतं. आणि मग परत का 0पासून स्टार्ट करायचं तुला. तर मी म्हटलं नाही, मला करायचं. मी जाऊन
म्हणजे एक सेल्फ जजमेंट असतो ना, की आपण चुकतोय का, की आपला प्रेम आहे, आपलं मोह आहे, म्हणजे ऍक्टिंग करायचे लहानपणापासून. पण मी गेल्या शिर्डीत बसले आणि मी खूप वेळ उत्तर मागत होते. आणि नंतर मी पारायण करायला गेले. मी पारायण उघडलं, तिथे बसले मी तासभर. नंतर द्वारकामाईत जाऊन बसले आणि मी द्वारकामाईत नॉर्मली बाबांना दुःख सांगायला यायची लोक, किंवा त्यांचे प्रॉब्लेम्स किंवा काय असं असायचं. मी दुःख मी सांगितलं, मी कन्फ्यूज आहे, मला काहीच कळत नाही काय, मला फक्त हो की नाही हे उत्तर हवंय. आणि मी गेले, एक अध्याय वाचला, त्या अध्यायात नेमकं माझ्या रेफरन्सनुसार मला उत्तर मिळालं. आणि एक वाक्य लिहिलं होतं की तुझं मन खूप चंचल, मन हे आपलं खूप चंचल असतं, पण स्वतःवर विश्वास ठेवा, तुम्ही आयुष्यात काहीही करू शकता. हे तिथे लिहून आलेलं. आणि काही रेफर, आणि जी स्टोरी होती त्याचं ते एंड. असं झालं की मग मी बाबांना म्हटलं, बाबांनी पण सांगितलेलं की तुला जे उत्तर येईल ते तुला एक्सेप्ट करावं लागेल. तर मी सांगितलं उत्तर हो आलं. त्याच्यानंतर मी बघितलंच नाही. त्याच्यानंतर गणपती बाप्पाचा किस्सा घडला की एंट्री केल्या आणि जे लोक मला ओळखतात, माझे 4-5 मित्रमैत्रिणी, त्याने तो प्रोमो पाहून की इथे पण आलाच का, इथे पण आलाच का बाप्पा तुझा. सो मी म्हणजे त्यांना माहिती आधीपासून की हा, माझ्या लाईफमध्ये खूपदा असं घडलेलं आहे की खूपदा, म्हणजे आत्ताही इव्हेंच्युअली कलाकाराच्या आयुष्यात अशी वेळ येते की तुमच्या अकाउंटमध्ये सगळे पैसे संपलेत. आणि मला आठवतं की त्यावेळेला माझ्याकडे शेवटचे काहीतरी 5,000 रुपये होते अकाउंटला. त्याच्यात पण मी शिर्डीत गेले, दर्शन वगैरे घेतलं. रिटर्न येताना एका फिल्मची सायनिंग अमाऊंट आली माझ्याकडे. योगायोग किंवा मी पण योगायोग म्हणू शकतो आपण, पण मी असं किती वेळा योगायोग म्हणू ना. मी स्वतःला खूप समजावायचा प्रयत्न करते की हा योगायोग असू शकतो, पण आयुष्यात इतके योगायोग कसे असू शकतात, हा मला नेहमी प्रश्न पडतो. सो मी क्वेश्चन मार्कच करत नाही. आणि मला असं वाटतं आयुष्यात व्हॉट इज इनविजिबल इज मोर पॉवरफुल देन व्हॉट इज विजिबल. हे मला कायम वाटत आलं. जे अदृश्य आहे ना, फॉर एक्झाम्पल आता अंधश्रद्धा नाही म्हणत आहे मी, पण सायन्स पण आहे ना. आता इलेक्ट्रिसिटी आपल्याला दिसत नाही, पण आपण वापरतो ना. इलेक्ट्रिसिटी ॲक्च्युअल कोणी पाहिली, आपण लाईट पाहिली, आपण फॅन पाहिलाय, पण तुम्हाला जर खरंच जाणवायचं असेल ना, तर जिथे करंट लागतो तिथे हात लावून बघा, मग कळेल ती आहे की नाही. सो असं आहे. येस. कलाक्षेत्राबद्दल विषय आला की प्राजक्ताची एंट्री कशी झाली आम्हाला कळालंच आहे. पण आता एक त्यालाच जोडून एक प्रश्न आहे की कलाकार म्हटलं की एखाद्या सीन करत असतो आपण, तर एखादा सीन करताना तुला कधी अदृश्य शक्तीचा आजूबाजूला वावर आहे असा भास झालाय का? वावर म्हणण्यापेक्षा म्हणजे ती अदृश्य शक्ती, मी असं नाही म्हणत की निगेटिव्ह आहे, पण ती पॉझिटिव्ह असू शकते. मला ॲक्च्युली, मी जेव्हाही काम करते, काम हे आपलं देव आहे, म्हणजे ती सरस्वती आहे शेवटी. आणि प्रत्येक माणूस इतका नशीबवान नसतो की त्याला त्याच्या आवडीचं काम करता येतं. त्यामुळे मी जेव्हा स्टेजवर किंवा जेव्हा कॅमेरासमोर असेल किंवा कधी, तेव्हा मला कायम वाटत आलंय की तो आजूबाजूला आहे, त्याच्यामुळेच मी हे करू शकते. अगं प्रत्येकामध्ये काय, आणि आपण शिक्षण नंतर घेतो सगळ्या गोष्टींचं, म्हणजे अभिनय म्हण किंवा काही गोष्टींचं शिक्षण असतं ते नंतर घेतो आपण, टेक्निक्स असतात ॲक्टिंगचे तर नंतर शिकतो. अगं सुरुवातीला ती ऊर्जा कुठून येते तुमच्याकडे? मी तर डायरेक्ट हॉटेलमधनं उचलून, मला असं कॅमेरासमोर उभं राहिलेलं माझं आयुष्यातलं पहिलं ऑडिशन होतं तेव्हा. त्याच दिवशी माझ्याबरोबर काय होतं, फक्त माझा देवच होता माझ्यासोबत. मला, आणि लोक असं म्हणतात ना की अंधश्रद्धा असते एखाद्या गोष्टीची, तर मला असं वाटलं की आता सपोज मला काहीतरी आईने घालायला दिलंय एखादी गोष्ट, फॉर एक्झाम्पल की अंगारा लावून, नॉर्मली काय म्हणतात की अंगारा लावून जा, उदी लावून जा, राईट. तर लोक असं म्हणतात की अरे ते का लावायचं, किंवा ते अंधश्रद्धा आहे ती, अरे उदी लावून काय होते, उदी लावून काहीच होत नसतं. पण तुमच्या मनात ना एक बळ असतं की हा माझ्या सोबत आहे. मग जर एखाद्या गोष्टीचं बळ जर तुमच्या सोबत असेल तर काय वाईट आहे मग ते लावायला. माझं इतकंच मत आहे. मी
मी म्हणतच नाही, म्हणजे माझा जन्म जो झाला आहे, मला जर आईने सांगितलं की मी जेव्हा होत नव्हते तेव्हा माझ्या एका आजीने बाबांची उदी पाण्यात टाकली, मी ती तिला प्यायला लावली, कारण खूप वेळ झाला डिलिव्हरी होत आणि मी झाले. आणि हे मला काहीच माहीत नव्हतं ग. मला हे आत्ता किस्से समजलेत. पण मला एक्स्ट्रीम पेनमध्ये असले, मला गोळी घ्यायची नाही आहे, मला डोकं दुखतं, माझं पोट दुखतं आणि मी कंटाळली आहे, तर मी सरळ ती उदी घेते, पोटाला फासते आणि झोपते. लोकांना अंधश्रद्धा म्हणू दे, पण मला एवढं कळतं की तो माझ्यासोबत आहे, ते बळ आहे माझ्यासोबत, मला बाकी काहीच नाही मिळत. एक मानसिक आणि जर तुम्हाला त्या गोष्टीचा आधार मिळतोय तर काय, आपण काही वाईट अंधश्रद्धा नाही की अरे हे केल्याने हे होतं, असं काहीच नाही मी मानत गोष्टी. मला असं वाटतं की ते बळ तुमच्या सोबत आहे म्हणून तुम्ही करू शकता. येस, कलाक्षेत्रात काम करतेस तर तुला माहितीच असेल की जेव्हा काम नसतं तेव्हा डिप्रेशन येतं, किंवा त्या काळात काहीच नसतं, आपण ऑडिशन देत असतो, आपले प्रयत्न आपल्या परीने सुरूच असतात, पण बरेचदा असं होतं की तो एक मोठा पॅच येतोच. सो अशा वेळी कधी देवाला जाब विचारलंस का? हो, जाब विचारला, मी भांडले पण आहे. पण मला एक गोष्ट कळून चुकली अगं, की मला ना मागायचं नाही आहे त्याच्याकडे काहीच. कारण अनेक लाईफमध्ये असे सिच्युएशन झाले की मी तिथे सिलेक्ट नाही झाली आणि तो शो 1 महिन्यात बंद पडला, असं झालं. किंवा ती गोष्ट आपल्यासाठी नव्हतं, आपण वाचलो. किंवा म्हणजे मी जेव्हा कॉलेजमध्ये होते, मी MD कॉलेजला होते आणि मी थिएटर करायचे वरती, तर तिथे समोर ITC हॉटेल होतं आणि माझ्या वडिलांनी जेव्हा सांगितलं मला की अभिनय वगैरे नाही करायचं, तर माझं ठरलं मला हॉटेल मॅनेजमेंट करायचं आणि मला इथे नोकरी करायची, कारण तेव्हा मला तेच दिसायचं समोर. आणि मी पोचले ओबरॉयला गं, आणि मी मागत होते ITC. म्हणले यार, इसका प्लॅन बहुत बडा आहे, देवाचे प्लॅन खूप मोठे आहेत अगं आपल्यापेक्षा, मग का मागा. मग मी मागणं सोडलं. मग मी त्याला एवढंच सांगते की माझं सगळ्या आयुष्याची दोर मी तुझ्याकडे दिलेली आहे. चांगलं वाईट बघ, देवालाही दुःख पचवावं लागलं, श्रीकृष्णाच्या आयुष्यात खूप दुःख आलं, तर सर देवाला नाही त्यातनं पळता आलं, सोडलं. म्हणजे देवाला नाही पळता आलं, त्याला पण फेस करावं लागलं, तर तुम्हालाही फेस करावं लागेल. फक्त माझं एवढं आहे की मला ती ताकद दे. असं बऱ्याचदा असं झालेलं आहे की एक पॅच आलेला लाईफमध्ये की जेव्हा काम नव्हतं माझ्याकडे, पण असं तो काही फार काळ नव्हता पॅच, पण तो मला फार काळ वाटत होता बिकॉज मी सतत काम करत आले. तर माझ्यासाठी 6 महिन्याचा पॅच हा खूप मोठा वाटत होता मला तेव्हा. मी एकच करायचे, मी रोज उठायचे सकाळी, माझं रुटीन असतं, मला रात्री लवकर झोपायला खूप आवडतं आणि मला लवकर उठायला आवडतं, कारण का सकाळी थोडासा पक्ष्यांचा आवाज येतो, सकाळचा सूर्यचा प्रकाश आल्यानंतर जर असं छान वाटतं. तर मी म्हणून सकाळी खाली उतरते, मंदिरात जाते, मंदिरात बसते. मी जसं तुला सांगितलं की त्यावेळेत ना डिप्रेशन असं नाही, असा विचार आला माझ्या मनात की अरे काय नाही होत आहे आता, काय करायचं असं वगैरे. पण डिप्रेशन हा शब्द माझ्या आयुष्यात तरी नाही आहे खरं, टचवूड. कारण मी सतत मी रोज मंदिरात जाते. सपोज ही शिवलिंग आहे, तर मी त्या शिवलिंगाला हात लावते, म्हणजे जेव्हा हात लावते ना तेव्हा ती एक ऊर्जा आपल्या अंगात मला जाणवते. असं वाटतं की यार हे खूप छान आहे, ही खूप फिलिंग खूप मस्त आहे. त्याच्यामुळे मी रोज जाते आणि मी रोजच म्हणते की जे काय आयुष्यात लिहिलंयस माझ्या, मला फक्त छान पद्धतीने फेस करायचं सामर्थ्य दे, बस. असं नामस्मरण करते. मला राग, मी शॉर्ट टेम्पर म्हणण्यापेक्षा आत्ता नाही आहे, पहिली खूप होते. सो आत्ता मला वाद टाळायचे असतील आणि मला नाही बोलायचं, मला राग आलाय समोरचा, तर मी कानात हेडफोन किंवा स्वतःत असं कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः असं सतत बोलत राहते आणि पाणी पिते. मला जर काम नाही आणि मला खूप एन्झायटी वाटली की अरे मला नाही चांगलं वाटत, असं होतं ना कधीतरी एक दिवस की अरे नाही मला चांगलं वाटत आहे, मग मी त्या दिवशी असंच करते की देवाचं नाव घेते, गणपतीची गाणी ऐकते, नाचते गणपतीच्या गाण्यांवर एकटीच घरात, गणपती असो नसो आणि
भरपूर पाणी पिते, कारण दिवसभर वॉशरूमलाच जाण्यात जातो, त्यामुळे विचार डायव्हर्ट होतो की मी इतकी वेळा वॉशरूमला जाते की कळतच नाही की कधी सकाळची संध्याकाळ झाली. मी असे बरेच काहीतरी प्रयोग करत राहते जेणेकरून मी बिझी राहीन. आणि अर्थात मला जनावरं खूप आवडतात, सो मी अर्धा टाइम जर मला वाटलं की मला अच्छा नाही लागलं, मग असं रस्त्यावरचं कुठलं तरी कुत्र्याला करून छेडते, असं इकडे तिकडे बघते, मग तो परत शोधत असतो इकडे तिकडे. सो मला आनंदी राहायला आवडतं मला, त्याच्यामुळे मी आनंद शोधत असते रोजच्या जगण्यात. माझं काम चालू असो, माझं काम नाही चालू असलं तरी सुद्धा माझ्या घरामध्ये त्या ऊर्जा मला नाही पाहिजेत. मी ऊर्जेवर खूप बिलीव्ह करते. मला स्पेशली अशा लोकांना हे सांगायचं आहे, मुळात ते लोक इंटरव्ह्यू बघणारच नाहीत जे देवाला मानत नाहीत, जे नास्तिक आहेत. मला त्यांच्याबद्दलही रिस्पेक्ट आहे, पण मला फक्त त्या लोकांना एकच गोष्ट सांगायची असेल, तुम्ही देवाला नाही मानतायत ओके, पण एक ऊर्जा असते, एक वाईब्स असतात तुमच्या आजूबाजूला, ती तर तुम्हाला जाणवते. सो ॲटलिस्ट ती मानली ना तरी खूप असतो. मला ऊर्जा कळते, म्हणजे मला असं मी रूममध्ये गेल्यानंतर मला माहिती आहे की माझी एक ऊर्जा आहे, माझ्या घरात आल्यानंतर मला कळतं की ही ऊर्जा आहे, पण कुठेतरी असं एक ऊर्जा ती मिसिंग असेल ना तर मी तिकडनं हळूच निघून जाते. मला माहीत नाही काय, मला असं वाटलं की वाईब्स येते पटकन, मला येते पटकन. सो असं आहे. येस, तू जसं म्हणालीस की मला हॅप्पी राहायला आवडतं. मी प्राजक्ताला फार कमी ओळखते, कारण मी पहिल्यांदाच प्राजक्ताला भेटले, पण मी सोशल मीडियावर तिला नेहमी बघत असते आणि ती खूप ॲक्टिव्ह असते. सो अर्थात हे उत्तर तुझं येणंच होतं. नेक्स्ट प्रश्न असा आहे की आजवर तुला खूप दैवी अनुभव आलेत. जसं आपण आधी बोललोच की दैवी अनुभव खूप आले प्राजक्ताला, पण हे दैवी अनुभव आल्यानंतर आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला? हो, खूप. आणि अर्थात वयोमानानुसार ना गोष्टी बदलत गेल्या. म्हणजे जेव्हा पहिल्यांदा आपण स्टेजवर काम करतो तेव्हा आपल्याला तितका कॉन्फिडन्स नसतो, त्याच्यानंतर तो वाढतो, कारण का आपल्या गाठीला अनुभव असतो. तसंच कायसं इथेही आहे की सुरुवातीला प्रश्न यायचा, सुरुवातीला असं वाटायचं काही अरे हे होईल का, किंवा कारण आपण मानतो पण आपण त्याला कधी बघितलंय का, असे तेव्हा लहान असताना असं विचार यायचे. पण इव्हेंच्युअली इतके अनुभव आल्यानंतर ते विचारच आता येत नाहीत मनात. आता असा विचार येत नाही की अरे आपली कोणी काळजी घेत. अगं एक मुंगी किंवा एखादं जनावर, रस्त्यावरचं जनावर, देव त्याच्या खायची सोय करतो, तर आपण तर धडधाकट मनुष्य आहोत. त्यांनी जन्माला घातला तर काहीतरी विचार केला असेल ना त्याने. मग आपण काय एवढा विचार करतोय? आपण विचारच करत राहतो आणि आपण जगतच नाही असं वाटतं. आणि आत्ताच्या पिढीला तर हे खूप झालंय. म्हणजे मी बाहेर तरी थोडीशी अशी वाटत असेल की अरे ही सेटवर मस्ती असतेच वगैरे, पण असं बाहेर लोकांमध्ये गेल्यानंतर असं बसली आहे शांत किंवा असं वाटत असेल. पण माझं उलट आहे, मी घरात खूप धिंगाणा घालते. धिंगाणा म्हणजे खूप मस्ती सुरू असते, चुळबुळ सुरू असते. सकाळीच उठल्यानंतर एक तासभरात देवाची गाणी सुरू असतात, जॅमिंग सुरू असतं देवाचं. सो का तर ती एनर्जी कुठे, आता मला सपोज काहीतरी परफॉर्म करायचं आहे, ठीक आहे, तर लोक काय ऐकतील, असं काहीतरी छान गाणं ऐकतील ना. मी अशी एखादं कुठलं तरी शिवजीचं गाणं असं काहीतरी जे असं एकदम एनर्जी देणारे असेल ना, किंवा तांडवच ऐकते डायरेक्ट की अंगात पूर्ण ऊर्जा आलीच पाहिजे आणि तिथे आग लागलीच पाहिजे. सो असं प्रकरण आहे. मला माहित नाही, माझी एनर्जी तिकडनं येते, म्हणजे माझं सोर्स आहे तो की मला आता काहीतरी परफॉर्म करायचं आहे आणि मग मी ते ऐकणार आणि मी ते फुल व्हिज्युअलाइज करणार की अरे हा इथे आहे असं, आणि मग नंतर चला करूया असं होतं माझं. अर्थात हा एपिसोड खूप फनी होतोय असं वाटतंय, म्हणून अजून एक प्रश्न आहे पुढचा, जो प्राजक्तासाठी थोडासा कठीण असेल. आयुष्यात बरेच कठीण प्रसंग आले असतील आणि प्रत्येकाच्या आयुष्यात ते येतच राहतात, कारण ते विधिलिखित असतात. सो अशा वेळेला अध्यात्मानं तुला कसं तारलं? असे बरेच प्रसंग आले, पण मला
करिअरबद्दल आता नाही बोलायचं आहे. करिअरबद्दल मी भरपूर बोलले, पण खऱ्या आयुष्यामध्ये जेव्हा तुमची आवडती व्यक्ती तुम्हाला सोडून निघून जाते, रिसेंटच असं झालं आहे की मी लहानाची मोठी माझ्या आजी आजोबांकडे झाली. आणि एका 22 मार्चला जेव्हा माझा पिंगा गो परी पिंगा या मालिकेचा शेवटचा टेलिकास्ट होता, त्या दिवशी माझे आजोबा वारले. मी नव्हते. मला अनेकांनी प्रश्न विचारले, कोणाला उत्तरं नाही दिली की मी शेवटच्या एपिसोडला का नव्हते. अच्छा. मी इन्फॉर्म केलं होतं आणि ते वर ॲब्सोल्युटली फाईन. त्यांना माहीत होतं की शेवटच्या काळात मी त्यांच्यासोबत होते. तोपर्यंत ना मला खूप बळ आलेलं होतं, असं म्हणू शकते की देवाच्या बाबतीत, की मला कॉन्फिडन्स होता की नाही, आजोबा खूप खूप बरं नव्हतं त्यांना. आणि आमचं स्वतःचं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे आजोबांचं माझ्या, आणि बाजूलाच घराच्या. तर आजोबांना एकादशी दिवशी अटॅक आला. 15 तारीख होती आय गेस, काहीतरी एकादशी होती मार्च महिन्यातली, असं 15चं असं आसपास काहीतरी त्या दिवशी एकादशी होती, एवढं मला आठवतंय. आणि त्यांना अटॅक आला आणि मी त्याच्यात 2 दिवस आधी गेले. मी 1 वर्ष गेले नव्हते, पण मला माहीत नाही काय, मला वाटलं मी गेले. आणि अटॅक आल्यानंतर ना आम्ही मला कळालं ते, घरात सगळेजण असं झालं की काय झालंय. आणि काहीच बोलत वगैरे नव्हते. आणि संडे होता त्या दिवशी, डॉक्टर्स नव्हते. तर मी काय केलं, लिंबू असतो ना, कारण त्यांना डायबिटीज, त्यामुळे मला काय कळेना काय करावं. मी लिंबू घेतला, लिंबूने आपला ऑरेंज होता माझ्याकडे, ऑरेंज असा स्क्वीज केला, त्याच्यामध्ये मीठ आणि साखर टाकली, ते त्यांच्या तोंडावर ठेवली, इथे प्रेस केलं खूप जोरात, तरी नाही झालं काहीच. मग मी त्याच्या आदल्या दिवशी आल्यानंतर त्यांचे पाय सुजलेले होते, म्हणून मी ना जाडं मीठ मागवलं होतं. तर मी म्हटलं जरासं शेकूया त्यांना, थोडंसं बरं वाटेल म्हणून. ते मीठ घेतलं, गॅस पेटवला, ते गरम केलं, कापडी त्याच्यावर घेतलं आणि त्या मिठाने चटका दिला इकडे. तेव्हा त्याने असं केलं, श्वास घेतला, म्हणजे तो श्वास परत आला. तोपर्यंत मीनवाईल आई वगैरे असं सगळं म्हणजे हात वगैरे असं सगळं चाललं होतं. आणि मग डॉक्टर नव्हत्या, मी शिफ्ट केलं, त्यांना घेऊन गेलो गाडीतनं. ॲम्ब्युलन्स येईपर्यंत वेळ लागला, तर गाडीत असंच टाकलं आणि घेऊन गेलो. त्यांना ॲडमिट वगैरे केलं. त्याच्यानंतर मी त्या दिवशी म्हणजे त्यांना ॲडमिट केलं आणि मी घरी आले आणि मी मंदिरात बसले. आणि मी ते सतत करत असताना, ते जेव्हा मी पंप करत होते, तेव्हा मी मृत्युंजय बोलत होते कंटिन्यूज. माझ्या आई माझ्या चेहऱ्याकडे फक्त बघत होती, माझी आई माझ्या चेहऱ्याकडे बघत होती तेव्हा. आणि मी कंटिन्यूज, आणि मी नंतर आले आणि मी बसले देवळात आणि मी सांगितलं की मला माहीत नाही, पण तू वाचव. हे सगळं झालं. त्यानंतर 1 आठवडा आजोबा व्यवस्थित होते, हॉस्पिटलला रक्त वगैरे चढवलं, पण नंतर त्यांना शिफ्ट करावं लागलं असतं. त्यांची कंडिशन थोडीशी मुंबई पुण्याला शिफ्ट करण्यासारखं नव्हतं त्यांना. त्यामुळे मामा म्हणाला की नाही, जे काही होईल ते इथेच. मग आम्ही त्यांना घरी आणलं. आणि घरी आणल्यानंतर ना ते बघितलं माझ्याकडे त्यांनी, आणि मला ना ते बघवलं गेलं नाही की ते जेवत नाही आहेत, काहीच नाही. मी आपलं ड्रायफ्रूटची पावडर बनवते, काही 2 चमचा 3 चमचा ते फक्त खायचे. आणि हॉस्पिटलमध्ये 17 मार्चला माझ्या आई बाबांची आणि आजी आजोबांची ॲनिव्हर्सरी असते. 15ला अटॅक आला, 17ला केक कापला मी घेऊन गेले हॉस्पिटलमध्ये छोटासा हे, आणि आजीला घेऊन गेली गाडीत घेऊन. तो काही शेवटचा आजीने ॲनिव्हर्सरी तिथे सेलिब्रेट केली असेल त्यांच्यासोबत. आणि दुसऱ्या दिवशी त्यांना घेऊन आले घरी, आणि मग नंतर ते खाणं सोडलं त्यांनी. आणि त्यांचे हाल होत होते हे दिसत होतं मला. आणि शिफ्ट नाही करत होतं कोणीच, काही म्हणजे मोठे माणसं, कारण का त्यांना कळत होतं मे बी की नाही पॉसिबल आहे, त्यामुळे आपण पण बोलणं चुकीचं आहे, काहीच नाही. आणि मला ते बघवलं नाही. मी निघाले ग मुंबईला यायला. मी सांगितलं, मी रात्री असं आजोबांच्या, सकाळी निघाले ना तेव्हा मी आजोबांच्या डोक्यावर असा हात फिरवला, अशी कपाळावर पप्पी घेतली, हातात घेतला, आणि मी नंतर त्या मंदिरात गेले, बाजूलाच ना घराच्या मंदिरात गेले. आणि मी पहिल्यांदा आयुष्यात ते हाल बघून बोलली की तू सोडव यांना, तुझे आयुष्यभर. त्यांनी त्यांचं आयुष्यभर केलं त्या मंदिरात,
कारण का त्या मंदिराच्या खाली त्यांच्या वडिलांनी जीवन समाधी घेतलेली, माझ्या पंजोबांनी. तर मी म्हटलं जर तुझी ताकद आहे तर प्लीज ह्यांना 1-2 दिवसात सोडव, खूप त्रास होतोय त्यांना आणि ते नाही बघवत आहे. मीच आलेली तुझ्या पुढे भीक मागायला की त्यांना वाचव, आणि मीच आता तुला सांगते की प्लीज सोडव. आणि हे जेव्हा घडलं मी निघाले आणि मी फोन लावला मामाला माझ्या, म्हटलं 2 दिवस फक्त. माझ्या भावाला मी बोलवून घेतलं, तू जाऊन भेटू दे म्हटलं, फक्त 2 दिवस आहेत आजोबा. मला बोलले माझा मामा येडाबिडा काय तर पोर, त्या काय कळता काय, असं लोकांचं कधी जीव जाता काय लगेच, असं म्हणता 2 दिवस असा काय नसता. म्हणजे त्यांनी अन्न सोडलंय, अन्न सोडून पण लोक राहतात 15-15 दिवस, काय नाही होणार. म्हटलं नाही, माझ्या आजोबांचे हाल नाही बघू शकत. मी मुंबईत आले शनिवारी, रविवारी सकाळी फोन आला की त्यांना घुरघुर लागली आहे, माहीत नाही. मी निघाले परत आणि त्या दिवशी त्यांचं, पण मला 2 दिवसापूर्वी सगळे वेड्यात काढत होते आणि मला माहित नाही, मी काहीच बोलले नव्हते. आणि मी माझं पण नाही सांगत की माझ्या श्रद्धेवर आला. मी त्यांना सांगितलं त्या माणसाने आयुष्यभर तुझी पूजा केली, त्याला यातना देऊ नकोस. आषाढी एकादशी खूप खूप मोठ्या लेवलला करतात ते तिकडे, आणि गणपती आणण्यापासून मी त्यांच्याकडनंच शिकले, गाराणं पण मी त्यांच्याकडनंच पाहिलंय. आणि आपल्या हातून नकळत गोष्टी करत जातो ना. आमचा गणपती बाप्पा लालबागला असतो कायम. आता ह्या वर्षीपासून तो नसणार आहे इकडे, कारण मागच्या वर्षी आजोबा होते आणि आजोबांनी काय सांगितलं की बाबा आता माझ्याच्याने होत नाहीये, यापुढे माझा मुलगा सांभाळेल, तर तुला गावी जावं लागेल. म्हणजे हे त्यांना तेव्हाच कळालेलं का असं. मला आता जेव्हा मी मागे जाते आणि माझ्याबरोबरचे इन्सिडेंट्स बघते की हे सिग्नल्स होते सगळे. त्यामुळे मी जेव्हा जेव्हा हाक मारली आहे आणि जेव्हा जेव्हा गोष्टी, आता हाता जन्ममरणाचा होता ग, बाकी करिअर बाबत अशा अनेक गोष्टी घडल्या आहेत की तो धावून आलाय, मी नाही म्हणूच शकत नाही. पण हा जन्म मरणाची वेळ होती ती, आणि तेव्हा मला कळत नव्हतं की काय चाललंय. तुला माहितीये ना काय योग्य आहे, आणि मी कोणीच नाहीये सांगणारी की तू हे कर. मी फक्त माझ्या आजोबांना हाल सोसायला देऊ नको, माझी एवढीच इच्छा होती कळकळी. तू आयदर त्यांना ठणठणीत बरं कर, नाही तर तू घेऊन जा, मधल्यामध्ये नाही ठेवायचं. आणि असं मी लिटरली बोलली, त्यांच्या पाया पडली आणि मी तिकडनं निघाले. आणि मी घरात सांगितलं पण सगळ्यांना, मला सगळ्यांनी वेड्यात काढलं की 2 दिवस, आणि तसं झालं. सो मी माझ्या आयुष्यातले छोट्या छोट्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्वमेंट असते त्याची. येस, थोडंसं इमोशनल वातावरण झालेलं आहे. एक वेगळा प्रश्न आहे, आजकाल ना देव ही कन्सेप्ट खूप कमर्शियल झाली आहे. एक्झाम्पल देते मग तुला क्लिअर होईल प्रश्न. एक्झाम्पल असं आहे की बड्डे पार्टीला वगैरे कोणत्या तरी देवाचं वेषांतर करून येणं अचानक, एखाद्या मुंजीत वगैरे येणं, किंवा एखाद्या देवाला सॅलूनमध्ये घेऊन जाणं, म्हणजे त्याला आपल्यासारखी लाईफ जगवणं. तर हे कितपत योग्य आहे, तुला काय वाटतं याबाबत? तर ही कन्सेप्ट माझ्या मनात तरी आत्तापर्यंत कधीच आली नाही. कारण देव असतो ग, त्याला तो कुठल्या रूपात कधी येईल तुम्ही काहीच सांगू शकत नाही. पण त्याचा व्यवसाय सुरू झाला, व्यवसाय करणं हे चुकीचं आहे. आता फॉर एक्झाम्पल मी तुला म्हटलं शिर्डीला मी जाते, तिथेही व्यवसाय आहे. माझं म्हणणं एवढंच आहे की जी लोक व्यवसाय करतायत ना, ते त्यांचं कर्म आहे. अच्छा, ते त्यांचं कर्म आहे बघ, ते चुकीचं आहे पण ते त्यांचं कर्म आहे. शिर्डीला पण करतात, कुठल्या देवस्थानात नाही करतात ना. पण माझं म्हणणं एवढंच आहे की तिकडची 10% लोक, चल 10 खूप घेतले मी, 99% लोक जर करप्ट असतील, एक तरी तुझ्यासारखा माझ्यासारखा किंवा कोणीतरी खऱ्या श्रद्धेने जात असतील ना, मग त्या 1% साठी मी जाईन, असं माझं मत आहे.
कारण मी नाही थांबवू शकत. बघ, आपल्या देशामध्ये आपण ह्या गोष्टी कंट्रोलमध्ये नाही आणू शकत. देवाच्या नावावर व्यवसाय, देवाच्या नावावर पॉलिटिक्स, देवाच्या नावावर खूप गोष्टी खपवल्या जातात, खूप. मी लक्षच देत नाही, कारण आपल्या देशामध्ये आपण नाही बोलू शकत ह्या गोष्टी. सो जस्ट इग्नोराय नमः इज द बेस्ट थिंग व्हॉट आय कॅन डू राईट नाव. मला नाही पटत, मी नाही जात, मी ह्या गोष्टी करत नाही. फक्त माझं मत एवढंच आहे की तुम्ही जे कर्म करता त्याची परतफेड ह्या जन्मातच करावी लागते. पुढचा जन्म कोणी बघितलाय माहीत नाही. सो देवही मानू नका एक वेळ. मी तर हे म्हणते, मी देवाचा पॉडकास्ट करायला आले तरी पण मी सांगते की देव नाही मानलात आणि तुम्ही इथून खूप छान आहात, कोणाचं काही वाईट चिंतत नाही आहे, तुमचे कर्म खूप चांगले आहेत, तो स्वतः धावून येईल तुमच्यासाठी. काही गरज नाही आहे देवदेव करायची. नाव नाही घेतलं तरी सुद्धा तो माणूस येईल, कारण का तुमचे कर्म स्वच्छ आहेत. पण अशी बरीच लोक आहेत जी देवदेव करतात किंवा देवदेव करणाऱ्यांना टोकतात. तर त्यांच्यासाठी माझं असं म्हणणं आहे की देवदेव करणं म्हणजे, मला असे बरेच लोक मला पण म्हणतात, मला म्हणायचं आहे अर्थात की मी देवाचं नामस्मरण करत बसायचे. तर मी का करते? सिम्पल, मला ऊर्जा मिळते आपल्या समाधानासाठी. आपल्या समाधान. मला इथून छान वाटतं. मी मंदिरात गेली, मी खुश होते ना. आता माझा प्रॉब्लेमच आहे की मला जॅमिंग पण देवाच्या ह्याच्यावर करायचं. मी नाही पबमध्ये जात, मला हे आवडतं नाचायला, मला हे करायला आवडतं, मला आनंद मिळतोय. पण देवदेव देवदेव असं म्हणतात ना जे करतोय आपण, तर मला त्या लोकांना, आणि मला तर असं म्हटलेलं आहे, ग तू तर असं म्हटलं देवदेव करतो, मला म्हणतात अगं तुझं वय काय आहे, एवढ्या लहान वयात तू का देवदेव करतेस इतकं. म्हणजे मी म्हणाला, आज मी कुठे चालली, आज मी मुंबादेवीलाच. आणि मला छंद होता, मला सुट्टीच्या दिवशी देवळं फिरायला आवडतात. मला जर कोणी इथे मेकर्स वगैरे असे बघत असतील आणि असं काहीतरी देवळं फिरण्याचं वगैरे काहीतरी असेल तर मी येईल. तो मी सुट्टी पडली की मला देवळं फिरायला आवडतं. तर ते मला काय तू देवदेव करतेस. त्यांना म्हणायची, एक सिंपल उत्तर दिलं मी त्यांना, आपल्याला ताजी फळं खायला आवडतात की नाही, ताज्या भाज्या खायला आवडतात, जे फ्रेश असतं ते आवडतं, ठीक आहे. मग देवाला पण ताजीच फुलं आवडतात. तुम्ही म्हातारं झाल्यावर सडलेलं गेल्यावर घेत जाल तर तेव्हा म्हणेल, हा तुझं वय झालं, आता तू येशील थोड्या दिवसांनी माझ्याकडे, मला नको. एक सिंपल, जे सगळ्यांना कळेल असं उत्तर दिलंय मी अर्थात. आणि मी असं उत्तर दिलंय समोरचं. आणि माझ्या आईला बोलतात, तुझा पोर लय फटकळा. कशाला बोलताय मग तुम्ही, मी सांगितलेलं येऊ तुम्हाला बोलायला. अर्थात आता कोणी म्हटलं तर तुझी क्लिप काढून आम्ही ठेवून देऊ. येस. मगाशच्या ना सुरुवातीच्या 2 प्रश्नांमध्ये तू एक पहिल्या प्रश्नात उत्तर देताना तू म्हणालीस की मी कौल लावायला कोकणात नाही गेले, पण मी शिर्डीला गेले माझं उत्तर मागायला. तू कोकणातली आहेस म्हणून हा प्रश्न तुझ्यासाठी की कोकणात सुद्धा कौल लावला जातो देवाजवळ जाऊन. तर तो कौल लावायला तुला कोकणात नाही जावं असं वाटलं? तुझ्या रवळनाथाकडे जावं असं नाही वाटलं? बघ, मी तुला अगेन तेच सांगितलं ना की कौल लावणं वगैरे हे मी बघितलेलं आहे, पण ते काय आहे हे मला नाही माहिती अजून. ओके. बघ, ते चुकीचं आहे किंवा बरोबर आहे ह्यात मी पडतच नाही. मी फक्त लहानपणापासून बघितलंय की अरे हां, हो की नाही, हो की नाही, पण मला ते काहीच कळत नाही. ते असं काहीतरी तांदूळ असं लावतात, इकडे इकडे असं काहीतरी उजवा आणि डावं काहीतरी करतात असेल ना यार, इतके वर्ष करतात असेल. पण आपण ना थोडं सायन्सकडे वळणारी लोक आहोत, किंवा मूळ कोकणातलं जरी असलं तरी आपली माझी पुढची, चल मी माझ्या आईबाबांनी सांगितलं म्हणून मी करेनच, माझ्या पुढची जनरेशन विचारेल काय असतं हे, वेडं बनवते काय, हे असं तांदूळ लावून काय होतं, त्यांना काय उत्तर देऊ मी? सगळेच जण ब्लाइंडली नाही फॉलो करत ना. सो माझं मत असं आहे की जिथे तुमची श्रद्धा आहे ना, वेअर देर इज अ फेथ देर इज अ मिरॅकल. इफ देर इज नो फेथ देर कॅन नॉट बी अ मिरॅकल. इट इज दॅट सिम्पल. आयुष्यात, आणि जर तुम्ही खरंच विश्वास ठेवाल तरच चमत्कार होणार आहेत, नाहीतर नाही होणार. आणि मला एक म्हणणं आहे की
तुला असं का वाटलं की रवळनाथाकडे जावं? मी दरवर्षी जाते, मी कुळदेवतेच्या पाया पडून येते, त्याचा हातही असेल त्या गोष्टींमध्ये. पण मला खूप प्रेम आहे ना, म्हणजे बाबांवर किंवा गणपती बाप्पांवर. आणि आयुष्यात मला चमत्कार दाखवलेत तेव्हाच मी नमस्कार केलाय. ही माणसाची वृत्ती आहे. माणसाला जेव्हा चमत्कार दिसतात इन जनरल, पण तू उद्या स्टेजवर काहीतरी केला तरच तुला लोक नमस्कार करणार ना, चमत्कार केल्यावरच नमस्कार. हो, माझ्या आयुष्यात मी जेव्हा जेव्हा ती गोष्ट घडली आणि माझ्यासाठी तो धावून आलाय, त्याच्यामुळे नकळत का होईना ते समोर आल्यानंतर माझे हात जोडलेच जाणार. सो तिथेच तुला उत्तर मिळालं की मी का गेली असेल तिकडे, कारण का माझ्या मनाला समाधान मिळतंय. सो मी जाईन. आणि मी तुला एक सांगते की मला ऊर्जा, अगेन मी तेच सांगते, मला ऊर्जा खूप आवडतात, म्हणून मी मंदिरात जाते. म्हणजे आता लोक म्हणतात ना की पिरियड्सच्या वेळेला देवळात जाऊ नये, ठीक आहे, असं म्हणतात लोक. सो मी हे नाही म्हणत आहे की पिरियड्सच्या वेळेला देवळात जा न जाऊ, किंवा अरे देवाने बनवलंय ते तर आपण कसं जावं, अजिबात नाही. मी त्या पिरियडच्या प्रोसेसला नाही, मी सायंटिफिक रिझन बिलीव्ह करते. माझ्या घरात दिवा लावला जातो. ओके, घरात दिवा लागतो, असं काही नाही की दिवा नाही लावत आहे. देवळात आय गेस एक कामाख्या देवी म्हणून आहे, तिथे लोक जातात कारण ती त्याच्यासाठी फेमस आहे. पण पिरियड्समध्ये देवळात न जाण्यामागे एक रिझन आहे, आणि म्हणून मी नाही जात. ते रिझन असं आहे, तुम्ही जेव्हा मेन्स्ट्रुअल सायकलमधून जात असता तेव्हा तुमच्या बॉडीची ग्रॅव्हिटी जी असते, जो फ्लो असतो तो टुवर्ड्स अर्थ असतो, तो टुवर्ड्स डाऊनवर्ड्स असतो, कारण तुमचं पिरियड्समध्ये ब्लिडिंग असतं, राईट. तर तुमची एनर्जी जी असते ती अशी खाली असते, म्हणून मग तुम्हाला पिरियड्समध्ये कधी तू हाय नसतेस, तू लो असतेस काय, राईट. मंदिरात त्याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट ऊर्जा असतात. मंदिरातल्या ऊर्जा आपल्याला अप असतात आणि तुम्हाला हॉर्मोनल इम्बॅलन्स होऊ शकतो. जे मिक्सचर असतं ते लोअर आणि अप्पर बॉडीचं, जे काही सायंटिफिक, मी डॉक्टर नाही आहे त्यामुळे मी एवढं सांगू शकत नाही की एक्झॅक्ट काय असतं ते, पण मला असं वाटतं, हे मी चुकीचंही असू शकते, आय डोंट नो, पण मी जर ऊर्जेवर बिलीव्ह करते तर त्यावेळेला त्या ऊर्जेत राहणं, की मला लो वाटतंय, मी नामस्मरण करते त्यावेळेत, फक्त मी देवळात जात नाही, कारण का माझी बॉडी ऑलरेडी तो फ्लो निघून जाऊ दे ना सगळं. जर ते देवाने बनवलंय आपल्या शरीरात तर त्याचं काहीतरी सायंटिफिक रिझन असेल, ही काहीतरी नाशवंत गोष्टी जात असतील आपल्या ह्याच्यातनं, मग आपण त्या थांबवा का, मग त्या ऊर्जा मिक्स करून आपण का त्याला थोडंसं का असं करायचं, असं मला असं वाटतं नेहमी. त्याच्यामुळे मी नाही जात. माझं काय असं काहीच नाहीये की अरे पाप लागेल पिरियड्समध्ये गेल्यावर, असं काहीही नाहीये. देवाने बनवलंय ते एक्सेप्टेडच आहे, त्यासाठी असं काही नाहीये. पूर्वी जर देवाचं नाव घेतलं नसतं ना, तर पूर्वी बायकांना आयुष्यभर कामं करायला लागली असती. मला तर ती कन्सेप्ट खूप, म्हणजे 3 दिवस बाहेर. माझा पुढचा प्रश्न हाच होता की 3 दिवस बाहेर बसलं जातं. तर पण मग तुला आता सांगू का, सगळ्यांनाच इतका त्रास होत नाही पिरियड्समध्ये, मला खूप होतो. आणि मला ना, मी त्या काळात जगली असते, असं 3 दिवस झोपले असते, कोणी काहीच काम नाही, टेन्शनच नाही, शूटिंग नाही करायचंय, काहीच नाही करायचंय. कारण ती हक्काचा एक दिवस जर म्हटलं ना की अगं मी तुला, माझ्या सेटवरही पाहिलेलं आहे लोकांनी, मी काम करते म्हणजे अशी हॉट वॉटर बॅग घेऊन बसलेली असते अशी, आणि मग शॉटला टाकते आणि मग परत जाते. इतका त्रास होतो मला, खूप त्रास होतो मला त्यावेळेला. मला असं वाटतं, मग त्यावेळेला मला असं वाटतं की यार, हे पूर्वज आपले चांगले होते, की त्यांनी काहीतरी चांगलं केलेलं. भले लोकांनी असं ऐकलं नसतं म्हणून ते देवाला चालत नाही, पाप लागतं, हे देवाचं त्यांनी आधार घेतला. पण मला असं वाटतं की ते योग्य होतं. 3 दिवस आराम करा, काहीच नाही करायचं, मस्त. पण मला एक विचारायचंय, पण अशा वेळेला जर कोणत्या मंदिरात शूट आलं तर मग असं तुझ्या बाबतीत घडलंय कधी की पिरियड्स आल्यात आणि कोणत्या मंदिरात शूट आहे? सेटवर असं घडलंय की आरतीची थाळी माझ्या हातात आली आहे, मी घेतली,
मी तुला कामाचा भाग आहे. पण मी तुला अगेन तेच सांगते, माझा काहीही विरोध नाहीये की तुम्ही देवाला मानू नका किंवा तुम्ही देवाकडे जाऊ नका त्यावेळेत. मी त्या अंधश्रद्धेत नाहीये की अरे पिरियड्समध्ये देवाकडे. फक्त ना मला ती ऊर्जा मिक्स नाही करायची असतात. ती पॉवर असते ना. तुम्ही देवळात का जाता? तुम्हाला छान वाटावं, राईट? प्रसन्न वाटावं. तिथे खूप हाय ऊर्जा असतात ग. तिथे होम हवन होतात, तिथे एवढे भक्त जातात, ती पूजा करतात. तिकडे त्या वाईब्स खूप पॉझिटिव्ह असतात म्हणून आपण मंदिरात जातो. सो मग आपण त्या कंडिशनमध्ये जाणार आणि मग ते आपल्याच बॉडीला त्रास करून घेणार, म्हणून मी नाही जात. मी असं काहीच नाही आहे की दिवा लावायचा नाही किंवा देवाला मानायचं नाही, असं काहीच म्हणत नाही. माझ्या हातात जर त्या वेळेला ती गोष्ट आली तर मी काम करते, अजिबात म्हणत नाही. अर्थात. पण म्हणजे अंधश्रद्धा नाहीये माझी. ज्यांना, मी हेही म्हणेन, ज्यांना वाटतं त्यांनी जावं मंदिरात. मी जात नाही कारण माझा हा प्रॉब्लेम आहे की मी त्या गोष्टी मला आयुष्यात गोष्टी मिक्स करायला असं आवडत नाही जास्त. त्या ठिकाणी ती गोष्ट राहिलेली छान असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल काही गोष्टी त्या वयात होतात ना, ती फेज असते. ती फेज एन्जॉय करायला शिकायची. नंतर आफ्टर मोनोपॉज कोण सांगणार आहे तुम्हाला? आफ्टर मोनोपॉज कोण सांगणार आहे तुम्हाला तिकडे जाऊ नका? 2 दिवस पूर्ण शरीराला रेस्ट द्या. काय छान वाटतं माहितीये तुला? मी 1 दिवस अख्खा झोपते. जर मी घरी असली, मेरा बस चले, मी फोन पण नाही उचलत लोकांचे, कोणाचाच नाही. मग लोक बोलते कुठे गायब आहे? माझ्या आईच बोलते कुठे गायब आहे? आई सकाळपासून दुखत होतं, समजून होते. काहीच नाही, कोणाशीच बोलत नाही. फक्त तो बिल्ला असतो माझ्या बाजूला, हॉट वॉटर बॅग असते, पूर्ण रेस्ट करते 1 दिवस. का अगं? तेवढं आपण महिनाभर काम करतो ना ग, मग त्या निमित्ताने जर मला आराम मिळतो तर मी का नाही करावा? असं आहे माझं. येस, तू कोकणातलीच आहेस म्हणून आणखी एक प्रश्न तुझ्यासाठी आहे की कोकणात राखणदार ही कन्सेप्ट आहे बऱ्याच वर्षांपासून. सो तुला काय वाटतं याबाबत की तो राखणदार आपली रक्षा करण्यासाठी असतो? कोणाचा तरी राखणदार असतो, वास्तुपुरुष असतो असं म्हणतात. आहे कोकणात ते, पण राखण देणं हे मला नाही पटत. अच्छा, मला नाही पटत. मी जर म्हणते की प्रत्येक प्राणी मात्रात देव आहे आणि त्यात म्हणजे तुम्ही रक्षा करणं जमत, राखण कशी काय देऊ शकता तुम्ही? म्हणजे तर तुम्ही मारता ना डायरेक्ट. सो मी ह्या कन्सेप्टच्या, म्हणजे मी कोकणातली आहे, म्हणत होते नंतर लग्नानंतर की त्या वरती जाऊन वर्देश्वराला राखण वगैरे मी नाही दिली. चाललंय माझं सगळं चांगलं, छान चाललंय. मी म्हटलं बघ, मी तुला खूप मानते पण मी अशा गोष्टी नाही करू शकत, सॉरी, मी नाही केल्या. तू कोकणातली आहेस आणि सासर शेगाव, म्हणूनच त्याला मी हो म्हटलं ना. मी शेगावमध्ये कधी गेलेच नव्हते आणि मग मला खूप लोकांनी म्हटलं की डायरेक्ट तुला म्हणजे तीर्थक्षेत्रातच जावं तू डायरेक्ट. शेगाव मी आयुष्यात गेलेच नव्हते कधी आणि लग्न होऊन डायरेक्ट शेगावला गेले. तिकडचा एखादा प्रसंग आहे? हो, म्हणजे शेगावच्या मंदिरात गेली? शेगाव खूप सुंदर आहे, शेगावचं मंदिर खूप सुंदर आहे. मी जेव्हा पहिल्यांदा गेले तिकडे कुठलाच VIP अलाउड नाही आहे त्या मंदिरात. तुम्ही कितीही मोठे पॉलिटिशियन असाल, तुम्ही कितीही मोठे ॲक्ट्रेस असाल, तिथे VIP चालत नाही. लाईनमधूनच जायचं. सो मी एक्झॅक्टली ऑपोजिट व्यक्ती आहे. मग मला काय सेलिब्रिटी, पॉलिटिशियन ह्या संदर्भातला नाही म्हणत आहे मी. माझं असं म्हटलं की देवळात जाते तर देऊळ माझं घर आहे. माझ्या घरात मी लाईन का लावू, असं आहे कन्सेप्ट डोक्यात लहानपणापासून. काही सेलिब्रिटी कशी जाते का आतमध्ये? आम्ही बाहेर म्हणजे माझं लग्न झालेलं तर ते मुंबईला जायचं असतं ना, म्हणजे तर सगळ्या देवींच्या पाया पडायला. तर महालक्ष्मीला बघितलं ना तर फुटपाथवर लाईन होती. गाडीतनच आतूनच बाहेर बघितलं, बापरे एवढी लाईन आहे, इथूनच नमस्कार. कशी वाट काढता? मला असं वाटतं मी सेटिंग देवाबरोबरच लावते. म्हणजे बघ, तुला माहिती आहे मला झेपत नाही उभं राहायला. झेपत नाही म्हणण्यापेक्षा माझी चिडचिड होते आणि मी म्हटलं की तुला भेटायला येण्यासाठी पण मला लाईन लावावी लागेल.
म्हणजे म्हणजे मग घरातून जाण्यापासूनच घुसमट सुरू होतं, ती भांडणं सुरू असतात त्याच्याबरोबर. आणि सिद्धिविनायकचा तर किस्साच वेगळा. अगं मी सिद्धिविनायकला लहान असताना शाळेतनं जायची आणि माझे ना कुरळे केस होते ना, तर ना मी ना असे 2 बो बांधायचे असे असे आणि ते छान वाटायचे असे आणि ते मिकी माऊस सारखे असे हलायचे, हे असे 2. आता हे दिसतंय त्याचं 2 पार्टिशन कर आणि बो असे. मी देवळात जायचे तर ना त्या सगळ्यांना मी आवडायची, त्याच्यामुळे ते मला सोडायचे. नंतर मी मोठी होत गेले. मग मोठी झाल्यानंतर की काही लोक असतात ना, असं नाही की सगळ्यांनाच मी आवडेन, ते 4-5 लोक सडलेले असायचे की हिला नाही पाठवणार, बघूया कशी जाते, असे पण लोक होते तिकडे. मग मी जायची आणि मग ते असं बघायचे असे. तेव्हा तर मी ऍक्टर नव्हती ना, म्हणजे बघायचं. आणि मग नंतर तिकडनं कोण ओळखीचं दिसलं की काकांना हाक मारायची, काका. मग काका येऊन जायचे मला. सो असे सगळे किस्से लहान असताना केलेले. आत्ता तर ऍक्टर झाल्यानंतर PRO मधनं आम्हाला सोडतात. पण तोही किस्सा होता ग. ललित 205चा पहिला एपिसोड आणि मी म्हणजे झाला आणि मी मंदिरात गेले नंतर आणि बांदेकरनं त्यांच्या ऑफिसमध्ये बसले होते अगं. आणि मी गेले, तिकडचा स्टाफ सगळा पोचला होता त्यांच्या ऑफिसमध्ये. तुम्हाला माहिती कोण आले, तुम्हाला माहिती कोण आले. तसं झालं, कोण आलं तुमच्या सिरियलमध्ये, कोणती माहिती नाही. वॉचमन पासून ते सगळे मला मंदिरात ओळखतात. त्याच्यामुळे मी गेले, ते सगळेजण की आपल्यातला एखादा माणूस ऍक्टर झाल्याची फिलिंग त्यांना आली असेल तिकडे. आणि तो आनंद बघून मला खूप आनंद झाला की त्यांच्या स्टाफपैकी कोणतरी एक ऍक्टर झाल्याचा फिलिंग आला मला तिकडे. ते इतके खुश होते आणि ते जाऊन वर सांगितले. ते मला बोलतात, ते म्हणाले की अगं मला पण एवढे ओळखत नसतील ग, तेवढे मंदिरात तुला ते सगळे येऊन सांगतायत. आणि त्या दिवशी पेपरमध्ये पोस्टर होता, ही पोरगी खाली आली, ही आपल्याकडे येते. आणि ते घेऊन गेले मला ऑफिसमध्ये. मला माहित पण नाही की वरती ते बसतात वगैरे, काहीच नाही. हे स्टाफ घेऊन गेला मला वरती. सो असं सगळं आहे. शेगावला गेले तेव्हा मी जसं म्हटलं तिथे VIP अजिबात अलाउड नाही आहेत. मी गेले आणि त्यावेळेला कोविडचा 2nd पार्ट सुरू होता. तर कोविडमध्ये असं होतं की तुम्ही एकदाच दर्शन घेऊ शकता महिन्यातनं. तर हा लग्न होतं म्हणून ह्याने स्वतः दर्शन घेतलं आणि आलं. म्हणजे तिथल्या स्थानिकांसाठी हा, की सगळ्यांसाठी? स्थानिकांसाठी. ओके. स्थानिकांसाठी की सगळ्यांसाठी मला माहिती, मोस्टली स्थानिकांसाठीच असेल. पण तेव्हा एका महिन्यात एकदाच दर्शन घेऊ शकतो असं होतं. तर हा आला, दर्शन घेऊन आला, आमचं लग्न झालं आणि मी शेगावला गेले दुसऱ्या दिवशी. तिथे रिसेप्शन होतं, ते केलं आणि मग देवाच्या पाया पडायला गेलो. हा म्हणाला तू जाऊन ये. मी नाही. मी म्हटलं लग्न झालं ना, म्हटलं जोड्याने जायचं असतं पाया पडायला. तर म्हटलं नाही, मला अलाउड नाही ना, मी आता दर्शन घेतलं, इथे असं नसतं, VIP वगैरे चालत नाही. मला माहीत नाही. म्हटलं तू आलास तरच मी या मंदिरात. मी मंदिराच्या बाहेर उभी राहिले, गेले नाही आतमध्ये. मी नाही जाणार म्हटलं. मी म्हटलं तुम्ही जर इथे आहात ना ह्या वास्तूत, त्या गजानन महाराजांना म्हटलं तुम्ही जर या वास्तूत आला, कारण का माझं आपलं ओळख नव्हती ना त्यांच्याबरोबर तेव्हा. आपल्याला बोलायची सवय आहे, म्हणजे मी जाऊन डायरेक्ट बोलते, आपल्याला आवडतं देवाबरोबर बोलायला. म्हणजे तेव्हा ओळख नव्हती. म्हटलं तुम्ही जर आहात, आता गणपती असतं तर मी बोलले असते, ओरडले बिरडले असते. म्हटलं ओळख नव्हती माझी. मी म्हटलं जर तुम्ही ह्या वास्तूत आहात इथे, तर आज माझा नवरा माझ्यासोबत आतमध्ये येईल. मी तुमच्या गावातली सून आहे आणि मी पहिल्यांदा इकडे आलेली आहे. तुम्ही मंदिराच्या बाहेरनं पाठवताय की आत घेताय ते तुमच्यावर आहे. आणि मला काय माहीत नाही. मी म्हटलं बघ घ्यावं लागेल त्यांना. हा धर्मसंकटात लोक थांबली आहेत, मी का आत जात नाही म्हटलं. त्याने एक फोन लावला त्याच्या मित्राला. त्या मित्राचं नाव ज्ञानेश्वर. ज्ञाना म्हणतात त्याला. ज्ञानेश्वरला फोन लावला, त्याचे बाबा तिकडे होते, की असं होऊ शकतं का, एक एक्सेप्शनल म्हणून लग्न झालं आहे त्यांचं, तसं होत नाही पण बघतो. ते आले, मग दोघांना घेऊन गेले आणि माझं तेव्हा पहिल्यांदा VIP दर्शन झालं तिकडे. त्याच्यानंतर नाही ना? नाही, त्याच्यानंतर नाही. मी तिकडे अलाउडच नाही आहे. पण ती माझी एक परीक्षा होती. म्हणजे मी डायरेक्ट इनडायरेक्टली म्हटलं ना की मला, आपण काही वेडे असतो ना ग, आपण देवाला चॅलेंज करतो आणि म्हणणं बघूया ना तुम्ही आहात की नाही. असं झालं की असं नाही केलं पाहिजे होतं मी. पण तेव्हा त्यांनी आपलंच मूल समजून की लेकरू जाऊ दे, पागल आहे, समजत नाही, पण दिलं दर्शन मला. येस.
हे फक्त प्राजक्ताच करू शकते. हे माझ्या त्याने तर कधी होणार नाही. मी खूप शांत मुलगी आहे, किंवा मी शांत नाही आहे, पण मी असं नाही बोलू शकत, पण हे प्राजक्ताच बोलू शकते. हे मला आज कळलंय. येस. नेक्स्ट प्रश्न आहे, अगदी शेवटाला आलोय. बरेचदा काय होतं, आनंदाची बातमी मिळाली की आपण देवाला विसरतो, आणि जेव्हा संकट असतं तेव्हा देवाचा धावा करतो. तर असं तुझ्या बाबतीत कधी झालंय का? शक्यच नाही. पहिल्या आनंदाची बातमी आली की पळते मी डायरेक्ट. म्हटलं नाही पहिलं हे सांगायलाच पाहिजे. त्याला माहीत असतं. पहिली गोष्ट म्हणजे मी थँक्यू सो मच. आय एम व्हेरी व्हेरी ग्रेटफुल फॉर एव्हरीथिंग. प्रत्येक गोष्टीत मी ग्रेटफुल आहे देवाच्या. की लोक विचार करतात ना की अरे माझं लग्न कसं होणार, मी तो पण विचार केला नाही. मला मुलगा कसा मिळणार किंवा काहीच विचार केला नाही. सगळं तो बघेल. तुम्ही पटकन धावते अगं मला. आणि तुला गंमत सांगू का, एक छान किस्सा आहे. माझ्या भावा रिलेटेड आहे हा. माझ्या भावाला 96% होते. MBA ते कॅट असते ना, CET मध्ये 98 पर्सेंटाईल असतं ना काहीतरी त्यांचं असं. तर त्याला कॉलेज हवं होतं, टॉप 3 कॉलेज हवे होते त्याला. तर चेतना कॉलेजमध्ये त्याला ॲडमिशन घ्यायचं होतं, बँड्राच्या. आणि मी त्यावेळेला काश्मीरमध्ये होते. माझं लग्न झालं होतं आणि आम्ही फिरायला गेलो होतो 2 जण. तर हा वाट बघत होता माझी की अरे कधी येणार ताई. म्हटलं तू बघतं प्रयत्न तर कर. आणि कॉलेज क्लोज झालं 97ला. तर मी कुठून ओळख आणली आणि म्हटलं की थांब मी येते, बघूया आपण. आणि त्या दिवशी आम्ही चर्चगेटला एका ऑफिसमध्ये बसलो होतो ह्याच्यासाठी, म्हणजे ॲडमिशनसाठी. आणि आता काही काही कोटे असतात ना पक्षांचे वगैरे, असं काय काय असतं तिथे. मी गेले त्या ऑफिसमध्ये बसले आणि मी म्हटलं मला ॲडमिशनसाठी हवं आहे. आणि अनिकेत दुपारी 2 वाजल्यापासून बसला होता. आणि त्यावेळेला कोविड संपलं होतं. मी म्हणलं ना कोविडची सेकंड स्टेज. तर मंदिरात ना टाईम स्लॉट्स असायचे आणि त्या ॲपवर सिद्धिविनायक मंदिरात तुम्हाला ते बुक करावे लागायचे. तर मी सकाळी आले आणि मी सकाळीच संध्याकाळचा स्लॉट बुक करून ठेवला होता 6 ते 7चा. वेळ मला माहीत होतं की मला ह्याच्या ॲडमिशनसाठी जायचं आहे आणि ते ॲडमिशन होणार नाही होणार हे माहीत नव्हतं. तो ताई बोलला ताई नाही 4 वाजली नाही होते ताई. मी म्हटलं मी येते थांब तू. मी होते सेटवरून. मी चर्चगेट ठाण्या घोडबंदरवरून मी चर्चगेटला गेले. तर मला पोचेपर्यंत 4 साडेचार वाजलेले आणि कॉलेजचं सगळं 5:30ला बंद होतं. तर मी हे केलं, तर मी तिथे गेले. तर लकीली ज्या एरिया त्यांच्याकडे गेले होते त्या एरियामधला एक माणूस तिथे भेटला. तुम्ही कुठे राहता? म्हटलं मी करी रोडला. कुठल्या बिल्डिंगमध्ये? तर मी माझ्या बिल्डिंगचं नाव सांगितलं. मग त्यांनी सांगितलं, मी विचारलं तुम्ही कुठे राहता? तर त्यांनी सांगितलं इथेच राहतो. मग नंतर ना नाव लिहायचं होतं पेपरवर, ते आतमध्ये देणार होते. आणि हा दम असाच बसला होता आणि काहीच केलं नव्हतं. आणि मग म्हटलं अरे बोल तर त्यांना जाऊन. तर मग नाही बोललो मी, काहीच नाही. मग त्यांनी तुम्ही नाव लिहिलं का? नाही. तर मी 2 मिनटं विचार केला, अनिकेतचं लिहू की माझं लिहू? ते माझंच लिहिते. नशीब आजू मला. मी नेहमी म्हणते ना मी खूप लकी आहे म्हणून. पण माझं नाव लिहिलं आणि दिली चिठ्ठी. म्हटलं अरे तुला आता वाजलेत. आणि तिथून कॉलेजमध्ये फोन आला की नाही क्लोज होते आता, नाही होणार वगैरे असं सगळं. ती एक बाई आमचं कन्व्हर्सेशन ऐकत होती तिथे बसलेली. ती बाई बोलली ओ जाऊ दे, त्यांना सोडा तुम्ही. त्या मंत्राच्या ऑफिसमध्ये त्यांनी मला सोडलं. मला सोडलं, त्याला सोडलं आणि मी जाऊन त्यांना सांगते. ते पण कोणतरी लकीली परब होते. मी त्यांना म्हटलं हां मी प्राजक्ता परब. त्यांनी ते हां अनिकेत परब. आणि मी गेले होते जीन्समध्ये आणि टॉपमध्ये, कारण मी सेटवरनं गेले होते. तेव्हा त्यांनी कन्फ्यूज झाले नक्की कोणाचं ॲडमिशन करायचं असं झालं. म्हटलं ह्याचं करायचं ॲडमिशन. असं आहे का? हां ठीक आहे. त्यांनी फोन लावला. फोन करून बोललं होईल तुमचं. ते ॲडमिशन झालं 5 मिनिटात. बाहेर आलो. चल गाडी फिरव. तर माझ्या भावाने प्रश्न विचारला पण कसं मिळणार? स्लॉट नाही बुक केला. मी सकाळीच केला होता. त्यानेच करून घेतला असेल ना गं. त्याला माहिती आहे की आईला आनंद झाल्यावर ही पळत पळत तिकडेच येणार. अच्छा. मला ॲडमिशन मिळालं आणि मी डायरेक्ट घरी न जाता आईला फोन लावला फक्त, अगं आई ऐक ना ॲडमिशन मिळालं.
आणि अनिकेतला गाडी फिरव. अनिकेतला समजलं गाडी कुठे फिरवायची, मंदिरात पाठवत नव्हतं. पण मंदिरात तो म्हणाला स्लॉट कुठे बुक केलाय आपण. मी त्याला सांगितलंच नव्हतं, मी विसरले, मी सकाळी स्लॉट बुक केला होता म्हणून संध्याकाळचा. म्हटलं हा बघ स्लॉट बुक केलाय. सो उसको नहीं मिल सकती है. कुछ भी हो जाए लाईफ में. येस. अगदी शेवटाला आलोय. एक प्रश्न आहे, देवाशी तुझं नातं एका वाक्यात सांगायचं झालं तर काय सांगशील? मी मूल आहे त्याचं. आय एम अ ब्लेस्ड चाइल्ड. एवढंच म्हणू शकतो. येस. एक छोटासा रॅपिड फायर आहे, खेळूया? रॅपिड उत्तर. देव, भीती की आधार? आधार. श्रद्धा, शिकवलेली की अनुभवलेली? अनुभवली. पहिली प्रचिती, आठवण की वळण? दोन्ही. तो क्षण, मौन की भावनांचा पूर? भावनांचा पूर. प्रार्थना, सवय की गरज? सवय. देवाशी नातं, संवाद की समर्पण? समर्पण. तो अनुभव, योगायोग की कृपा? कृपा. देव, मंदिरात की मनात? मनात. श्रद्धा, प्रश्न विचारते की उत्तर देते? श्रद्धा. प्रश्न विचारते की उत्तर देते? उत्तर देते. येस. रॅपिड फायर संपलाय. एक शेवटचा प्रश्न आहे, समजा आता तुझ्यासमोर गणपती बाप्पा आहेत आणि त्यांना तुला थँक्यू बोलायचं, तर काय बोलशील? थँक्यू सो मच फॉर एव्हरीथिंग. तुमच्याशिवाय माझ्या आयुष्यातलं एकही पान हलू शकत नाही. लोक म्हणतात की नशिबात एखादी गोष्ट होणार नसेल तर का आपण त्याच्या मागे मागे पळायचं. पण तू हे मला नेहमी दाखवून दिलंस की जर आयुष्यात ते लिहिलं नसेल तर ते लिहायचं काम आयुष्यात तू केलंस. माझ्या जर नशिबातही लिहिलं नसेल, असं माझं नेहमी त्याच्याबरोबर वाद व्हायचं की अरे हे माझ्या नशिबातच नसेल तर मला कसं मिळेल, मग तुझं काम काय आहे, असं मी त्याला नेहमी म्हणत आले आणि त्याने नेहमी ते प्रूव्ह करत आलाय. सो तू सर्वस्व आहेस. तू सर्वस्व आहेस माझं. म्हणजे मी तुझ्याशिवाय काहीच नाही. मी हे म्हणू शकते बिकॉज आय लव्ह हिम. येस, अगदीच. प्राजक्ता, मी तुला विचारणारच आहे हा पॉडकास्ट तुला कसा वाटला, पण त्याआधी मी बोलते. तू मला आल्याला एक प्रश्न विचारलेलास की तू मला का बोलवलंस, तू मला का चूज केलंस. तर याचं उत्तर अर्थात तुला कळालं असेल की मी तुला का चूज केलं. कारण प्रत्येक संयमी जेव्हा कलाकार येतो ना तेव्हा तो खूप संयमाने उत्तर देतो. पण एखादी चंचल जेव्हा अभिनेत्री येते आणि तिच्या आयुष्यातील देव कोण असू शकतो किंवा ती त्या गोष्टीकडे कसं बघते हे मला पहिली गोष्ट जाणून घ्यायचं होतं. मी अगेन तुला सांगते की मी तुला ओळखत नाही. म्हणजे मी आधीपासून ओळख नव्हती आपली, त्याच्यामुळे मी पहिल्यांदाच भेटले. पण एक असतं ना, एक चॅलेंज असतं ना, मला सुद्धा स्वतःला हवं असतं की नाही आज मी म्हणजे असं कोणीतरी आमच्या एजचं असेल तर त्यांना बोलूया. थोडेसे वयाने अनुभवाने मोठे असणारी लोक येतात ते खूप सुंदरच बोलतात, पण जेव्हा आपल्या एजची लोक येतात तेव्हा ती काय बोलू शकतील. म्हणून मी प्राजक्ताची निवड केलेली. आणि सोशल मीडियावर मी जितकं तुला पाहिलंय त्यात तू खूप आत्ता जशी होतीस तशीच आहेस. सो हा माझा आत्तापर्यंतचा मनातला देवचा वेगळा एपिसोड असेल, ज्यात सगळंच होतं, सगळे इमोशन्स होते, हसणं होतं, रडणं होतं, सगळ्याच गोष्टी होत्या. सो खऱ्या अर्थाने प्राजक्ता कशी आहे हे मी ऐकलेलं बऱ्याच जणांकडून. आमच्या ऑफिसमध्ये सेटवर जातात तर मला माहिती होती की नाही कशी चंचल आहे, मस्तीखोर आहे. येस, पण या मस्तीखोर प्राजक्ताच्या मनातला देव कसा आहे किंवा ती त्याच्याशी कसं भांडते, ती जसं इमॅजिन केलेलं तशीच आहेस तू. येस, तर तुला कसं वाटलं? थँक्यू सो मच मला इथे बोलवल्याबद्दल. आणि मला माहीत नाही, मला अजूनपर्यंत खरं म्हणजे मी जशी आहे तशीच वागू शकते. मला ते मुखवटे किंवा
आयुष्यात ते मला जमलंच नाही ग. त्याच्यामुळे माझा प्रॉब्लेम पण हा असा होतो की मी फटकळ असल्यामुळे माझे मित्रमैत्रिणी पण खूप कमी आहेत. म्हणजे मी इंटेन्शनली कोणाचं वाईट बघू शकत नाही. आणि मला बाकीच्यांचं मी चांगली नटी आहे की नाही हे मला माहीत नाही, पण मी प्राऊडली सांगू शकते मी खूप चांगली माणूस आहे. त्यामुळे ती गोष्ट जर मला ठेवायची असेल कायम, मी देवाकडे मागताना हेच मागते की मला रोज देवाकडे मागताना मी बाकी काहीच गोष्टी मागत नाही. एकच गोष्ट मागते की मला चांगली बुद्धी दे. आणि मला तो आव आणताच येत नाही. हा माझा प्रॉब्लेम आहे. कधी कधी मला त्याचे कॉन्सिक्वेन्सेस फेस करावे लागतात. पण मला खरं राहायला आवडतं अगं. म्हणजे मग लक्षात ठेवावं लागत नाही ना आपल्याला की अरे आपण काय बोललो किंवा कसं वागलो. ऐसाही आहे, डिफेक्टिव्ह आहे पण ऐसाही आहे. त्यामुळे पण खरंच मला खूप छान वाटलं. याआधीही मला आता मी जाईन त्यांच्या पॉडकास्टला, मी गेले नाही. मला कंटिन्यूली आता 2-3 पॉडकास्ट म्हणजे लाईंड अप होते, पण मला समहाव माहीत नाही काही ना काही सुरूच आहे अगं माझं. त्याच्यामुळे मला जायला मिळतच नाही. पण तू जसं म्हणालीस ना की जी मी टायटल ऐकलं तुझं मनातला देव, मला असं झालं की काय असेल, मला देवानेच बोलवलं असेल. जाऊया आपण, त्याच्याच मनात असेल. आणि माझा पहिला पॉडकास्ट आहे हा. याआधी मला अजूनही 2-3 ठिकाणी बोलवलंय. मी जाईन, ते बघत असतील ते मला म्हणतील हा आली नाहीस तुम्ही, ये मी करेन तो पॉडकास्ट. पण मला स्वभाव काही ना काही गोष्टी येत होत्या. आता मी तुला जसं आपलं प्लॅन झालं होतं, मी तुला सांगितलं काल मी येणार होते आणि माझं लास्ट मोमेंट हे झालं. त्यामुळे मला खूप छान वाटलं. मला असं वाटलंच नाही की अरे माझ्या रोजचं मी जेव्हा देवांशी बोलते आणि असं काहीतरी गोष्टी करते, कारण लोकांना मला असं मी कधीच बोलले नाही ग ही गोष्ट कोणासमोर, कारण लोकांना मी वेडी वाटत असेल असं मला वाटतं. कारण मी बोलते ऍक्च्युली देवांशी. लोकांना असं वाटत असेल की ही आहे, पण ठीक आहे ना, माझा फायदाच होतोय, मी कशाला विचार करू त्याचा. येस. पण थँक्यू सो मच, तू मला इथे बोलवलंस. मला आणि मी खूप लकी आहे की मी तुझा पहिला पॉडकास्ट केला. थँक्यू सो मच. तुझ्या मी कायम लक्षात राहील. हो. भक्तीच्या या अनुभवांसह आज आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात नव्या कलाकारासह आणि जाणून घेऊयात त्यांच्या आयुष्यातील देवाशी झालेल्या गप्पा, अनुभव, प्रचिती आणि किस्से.